लोकसभेची तालीम हे चौकटच रंगलेली आहे आणि त्या तालमीमध्ये प्रत्येक पैलवान आपले शेड्यूल ठोकून अंगाला लाल माती लावून हे मैदानामध्ये उतरत आहेत। आता यामध्येच महाराष्ट्रामध्ये जो एक फॅक्टर आहे मराठा फॅक्टर, हा मराठा समाज कुणाकडे नेमका वळणार आणि मराठा समाज सध्या वंचितकडे वळेल किंवा नाही, हा एक प्रश्न सर्वसामान्याला पडलेला आहे। बघा, आपण मराठा समाज वंचितकडे वळेल का, म्हणजे मराठा समाजाला प्रकाशजी आंबेडकरांचं नेतृत्व आवडेल का, आणि आवडेल तर का आवडेल, आणि नाही आवडेल तर का नाही आवडणार, आपण याविषयी आज चर्चा करणार आहोत। मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आर्ज, तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल। बघा, आता वंचित बहुजन आघाडी पूर्वी तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की महाराष्ट्रामध्ये किंवा संबंध भारतामध्ये जातीयता, धार्मिक तेढ हे राजकारणासाठी राजकारण्याने आपल्या सोयीसाठी निर्माण केलेलं आहे। तुम्ही पहिली ही गोष्ट समजून घ्या। बघा, वळूया पुढे आपल्या मुद्द्यासाठी। काही असे पॉइंट आहेत, तुम्ही पॉइंट बघून घ्या। ह्या पॉइंटमुळे थोडासा मराठा समाज मनामध्ये संकोचित आहे, हा सर्वे सांगतो, हे विश्लेषक सांगतात आणि जनता सुद्धा हेच सांगते। त्यामध्ये 3 आहेत पॉइंट। पहिला आहे जातीयता। आतापर्यंत शेड्यूल कास्ट आणि मराठा कास्ट ह्या दोघांची ताळमेळ दोघांना कधी राजकारणाने हा लागू दिला नाही। जातीय राजकारण केले, मराठ्यामध्ये आणि बहुजनामध्ये फुटा पाडल्या, त्यामुळे हा समाज जर शरीराने एकत्र येत असेल पण हा समाज मनानं एकत्र येऊ द्यायचं नाही, हेच आतापर्यंत चाललेलं आहे आणि हे आता पण तेच आहे। पण जे काही लोक सुज्ञ आहेत, शिक्षित आहेत, ते ह्या गोष्टी मानत नाहीत, पण काही बऱ्यापैकी लोक सध्या जातीयता अजूनही मानतात। बघा, बौद्ध धर्मावरती गडचिरोलीमध्ये असेल किंवा अमरावतीमध्ये असेल, बाबासाहेबांच्या मूर्ती किंवा फोटो लावायला सुद्धा परवानगी मागावी लागते, अशी अवस्था का होते, याचं हेच कारण आहे जातीयता। जातीयतामुळे थोडेसे मराठाचे मत हे वंचित पासून डायव्हर्ट होऊ शकतात। ह्या फक्त आपण शक्यता पाहत आहोत, आपण नंतर मते का पडणार हे बघणार आहोत। आणि पुढला जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे वंचितचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद शहर, यामधील औरंगजेबाच्या कबरीवरती गेले होते। त्याचा हा उद्देश पूर्णपणे वेगळा होता की बाबा या ठिकाणी कुठले धार्मिक तेढ निर्माण होऊ नये। त्यामुळे काय, त्यांनी एक मधली भूमिका स्वीकारली होती की बाबा आपण या ठिकाणी जाऊन हिंदू बौद्ध मुस्लिम आपण एकोपा आहोत, एकत्र आहोत हे दाखवून घेऊ आणि सामाजिक सलोखा आहे, जे एखादी घटना पुढे भविष्यात घडणार आहे ते घटना घडू नये म्हणून त्यांनी केलं, हे त्यांनी बाळासाहेब सांगितलेलं आहे। पण या गोष्टीचं काही लोकांनी ह्याला राजकीय स्वरूप दिलं। फक्त बाळासाहेब कबरीवर गेले हेच दाखवलं गेलं, वारंवार हीच बातमी दाखवली गेली, कारण बाळासाहेब कसे मुस्लिमांचे आहेत हे दाखवायचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि त्यामुळे सुद्धा समाज हा थोडासा दुरावलेला होता। आणि पुढलं कारण आहे बाळासाहेबांची भूमिका ती कशी होती पाठीमाग आरक्षणाच्या वेळेस की ओबीसीचं ताट हे वेगळं आणि मराठ्यांचं ताट हे वेगळं, हे कारण आहे। आणि पुढलं कारण काय आहे, बाळासाहेब आतापर्यंत मराठ्यांच्या स्टेजवरती गेले नाहीत, त्यांनी 2-3 महामेळावे ओबीसीचे त्यांनी केले होते, हे कारण आहे। त्यामुळे काही लोकांमध्ये ह्या 3 गोष्टी पसरवायचं काम हे प्रस्थापितांनी केलेलं आहे, विस्थापितांनी केलेलं आहे। ह्या 3 गोष्टी पसरून वंचित पासून हा समाज कसा दूर जाईल, फक्त हे बघायचं त्यांनी काम केलेलं आहे। हे 3 फक्त शक्यता आहेत, त्या शक्यतामुळे मराठा समाजाचे मत डायव्हर्ट होऊ शकतात। आता जे खालच्या गोष्टी आहेत की मराठा मत डायव्हर्ट का होऊ शकत नाहीत, जर ह्या गोष्टी जर मराठ्यापर्यंत जर गेल्या तर मराठ्यांचे मत हे वंचितला का पडणार, ह्या तिन्ही गोष्टीवरच्या असताना सुद्धा वंचितकडे मराठ्यांचा ओढ का असणार पाहूया। बघा, याचं पहिलं कारण आहे आरक्षणवाद। जे मराठ्यांचे होते, जे शिवरायांना मानायचे, औरंगजेबाला मानायचे नाही,
असे सुद्धा स्वतःला मावळे म्हणणारे मराठाचे खासदार आमदार हे कोणीही या लढाईमध्ये उतरलं नाही. हा पॉइंट तुम्ही ध्यानामध्ये ठेवा. जे शिवरायांना मानायचे, शिवरायांना देव मानायचे, पण ते लोक या समर्थनामध्ये उतरले नाहीत आणि या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर हे शेवटपर्यंत मराठ्यांच्या सोबत होते. हे एक कारण आहे. पुढचं कारण आहे, प्रत्येक वेळेस जरांगे पाटलांचे होणारे संभाव्य धोके पुढे काय आहेत ते वारंवार दाखवून द्यायचा प्रयत्न हा बाळासाहेबांनी केलेला आहे. आणि तिसरा गोष्ट आहे ते म्हणजे अजून लोकांना हेच कळले नाही की निजामी मराठी काय आहेत आणि मराठी काय आहेत. त्यांनी प्रखरपणे आपलं मत मांडलं आंबेडकरांनी. त्यांनी सांगितलं की जो समाज, मराठा समाज वंचित आहे, आरक्षणापासून असेल किंवा राजकारणापासून असेल, त्यांना ह्या प्रवाहामध्ये यावं लागेल आणि ह्या प्रवाहामध्ये येऊन आपल्या मागण्या ह्या पूर्ण करून घ्याव्या लागतील. त्याशिवाय तुमच्या मागण्या ह्या पूर्ण होणार नाहीत. आणि पुढली गोष्ट आहे ते म्हणजे मराठ्यांना हे आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांचा हा मूलभूत हक्क आहे आणि याचं आरक्षण कसं द्यायचं याचा तोडगा आमच्याकडे आहे, हे बाळासाहेब वारंवार सांगायचं. हे काही 3-4 कारण आहेत आणि एक सगळ्यात महत्वाचं कारण एक आहे. जर ह्या 4ही गोष्टी बघितल्या की मराठा वंचित सोबत काय येईल, तुम्ही ह्या 4 गोष्टी पाहिल्या असतील. एक 5वी गोष्ट महत्वाची आहे ती बघा. जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलेलं आहे, मी आंबेडकरांची प्रत्येक गोष्ट मानतो, मी त्यांचा सल्ला सुद्धा मानतो, त्याचा मी आदर करतो. मध्ये चर्चा ही होती की वंचित मराठा एकत्र येणार. पण या ठिकाणी एक असा मुद्दा आहे, तो मुद्दा कुठला की मराठा समाजाने कुणाच्याही सभेला जायचं नाही, कुणाच्याही प्रचार करायचा नाही. मुद्दा पहिला. पुढला मुद्दा आहे मराठ्याने 100% वोट करायचं. पण ते वोट कुणाला करायचं, कारण पहिलंच भाजपच्या विरोधामध्ये ज्या गोष्टी पसरवायच्या होत्या किंवा ज्या गोष्टी बाहेर जायच्या होत्या त्या पूर्ण गोष्टी होत्या. मराठा समाज वर्सेस भाजप हे समीकरण जुळलं होतं अगोदरच. आणि त्यामध्ये अशी गोष्ट होती की आतापर्यंत राष्ट्रवादी असेल, शिवसेना, ठाकरे गट असेल किंवा काँग्रेस असेल, यांनी पण सत्तेमध्ये असताना याकडे दुर्लक्ष केलं होतं. आता भाजप ही दुर्लक्ष करते. म्हणजे ह्या सध्या प्रस्थापित जे आहेत विरोधी पक्षामध्ये आणि पक्षा सध्या सत्तेमध्ये, हा दोघा विरोधामध्ये शेडो हा मराठ्यांनी थोपलेला आहे. आणि वोटिंग मध्ये मराठा समाज ना आघाडीसोबत जाईल ना तो महायुतीसोबत जाईल. बऱ्यापैकी समाज म्हणतो मी, कारण पूर्णपणे सांगू शकत नाही, पण 100 पैकी 50% समाज तरी महाविकास आघाडी किंवा महायुतीकडे जाऊ शकत नाही, तटस्थ असेल तो. आणि यांच्या पुढे पर्याय कुठला असणार आहे, एक आपल्या भागातील अपक्ष उमेदवार आणि पुढला आहे वंचित बहुजन आघाडी. कारण ह्या दोघांशिवाय दुसरं काहीही नाही. म्हणून ऑटोमॅटिक मराठा समाज ही इच्छा असो किंवा इच्छा नसो, बघा, इच्छा असो किंवा त्यांची इच्छा नसो, हे नक्कीच वोट हे वंचितला करणार, फक्त ह्या 4-5 कारणामुळं. आता प्रत्यक्षामध्ये ग्राउंड फ्लोअरला नेमकं त्यावेळेस ग्राउंड लेवलला नेमकं राजकारण काय चालतंय, लोकांचे मत परिवर्तन करायला भाजप किंवा आघाडी यशस्वी होईल का, हा एक मुद्दा होता. पण गावागावातून एक बातमी पुढे येते की महायुतीच्या सभेला लोक आपली पाठ फिरवत आहेत आणि लोक त्या सभेला थांबत नाहीत. हे पण याची व्हिडिओ समोर आलेली आहेत. त्यामुळं 100% मधून बघा 80% शक्यता हीच आहे की 80% मराठ्यांचे वोट हे वंचितला किंवा अपक्षाला जाणार, यामध्ये काही शंका नाही. तुम्हाला एकूण याविषयी वाटते काय, खाली नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.